स्टार भारत न्यूज मध्ये आपले स्वागत. परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पालम तालुक्यातील चाटुरी येथे एका मातंग समाजाच्या कुटुंबावर गेल्या 2 वर्षापासून अन्याय होत असून आता हे कुटुंब न्यायासाठी प्रशासनाच्या दारात उभे टाकले आहे. चाटुरी येथील महानंदा सकाराम गायकवाड आणि त्यांचे पती सकाराम गायकवाड यांना गावातीलच काही प्रस्थापिताकडून सातत्याने छळले जात आहे. गट क्रमांक 111 मधील त्यांच्या हक्काच्या 28 गुंठे जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असून हक्काचे घरकुलही त्यांना बांधू दिले जात नाहीये. धक्कादायक बाब म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये या प्रकरणी अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही पालम पोलिसांनी मात्र आरोपीला अटक केली नाहीये. उलट पीडित कुटुंबियाचे म्हणणे आहे की पालम पोलीस आणि पूर्णा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी संगनमत करून आमच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आहे. तपासात दिरंगाई केल्याचा आरोपही या ठिकाणी पीडितांनी केला आहे. फिर्यादीचा जबाब न घेताच पालम पोलिसांनी DYSP पूर्णा यांनी सी फायनल रिपोर्ट कोर्टामध्ये मात्र सादर केला आहे. आरोपी मोकाट असून पीडित कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या अन्यायाच्या विरोधात आता मात्र रिपब्लिकन बहुजन सेना मैदानात उतरली आहे. या अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी विजय घाटे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन बहुजन सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष राजरत्न गायकवाड, विलास वाघमारे, अनिल सावंत, दयानंद लांडगे यांच्यासह एका शिष्टमंडळाने प्रशासनाला जाब विचारला आहे. संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर या दलित मातंग कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता मात्र प्रश्न हा उरतो की कायदा हा सामान्यासाठी आहे की केवळ धनदांडग्यासाठीच? प्रशासन या पीडित मौलीला न्याय देणार का? पाहूया आपण पीडित कुटुंबियांचं काय म्हणणं आहे. मी राहणार सकाराम लोबाजी गायकवाड, चाटुरी, तालुका पालम, जिल्हा परभणी येथील रहिवासी असून माझ्यावर सतत 2 वर्षापासून अन्याय होत आहे आणि वारंवार प्रशासनाकडे अर्ज हे करून सुद्धा आमची दखल घेतली जात नाही. व तसंच 12/23/2025ला आमच्या शेतामध्ये येऊन राजाभाऊ बळीराम किरडे, प्रताप बळीराम किरडे, कृष्णा बळीराम किरडे, कृष्णा बालासाहेब किरडे आणि बालासाहेब बळीराम किरडे या 4 आरोपींना संगनमत करून आमची महिला व माझी पत्नी महानंदा सकाराम गायकवाड राहणार चाटुरी शेतामध्ये एकली असताना तिला जातीवादात शिवीगाळ केली. हे मागते माजलीस का? तुझं काय खरं आहे? तुला जगू देत नाही, तुझं घर बंद केलं आहे. आणि आम्ही पालम पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असतानासुद्धा त्याला पालमच्या पोलीसवाल्यांना अटक केलं नाही. कुठलीच आम्ही नोटीस दिली नाही. फिर्यादीला नोटीस द्यायचा नियम आहे, तरी पण आमच्या पत्नीला नोटीस न देता आरोपीला सोडून गेले. आणि सगळे हे पोलीसवाले DSP PI हे आरोपीला पाठीशी घालण्यासाठी त्याला मदत करीत आहेत. तरी आम्ही गरीब माणसं आहेत आणि अट्रॉसिटी ॲक्ट 33 मुद्द्यावर लागू होतो. घर बंद करणं म्हणलं तरी अट्रॉसिटी ॲक्ट गुन्ह्यामध्ये मोडतं आहे. तरीसुद्धा आमचा कुठलाच आणि आमच्यावर समरी रिपोर्ट लावून आम्हाला खोटा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसवाल्याने कोर्टामध्ये, सेशन कोर्टामध्ये चार्जशीटने दाखल करता समरी रिपोर्ट दाखल केला आणि हा खोटा गुन्हा असं सिद्ध करण्यासाठी न्यायालयाला पटविण्यासाठी त्यांनी असं कोर्टाला पाठवलं. तरी तुम्ही पोलिसावर आरोप करता, पण पोलिसांनी FIR फाटलेला आहे. त्याच्यामध्ये FIR मध्ये सर्व गुन्हे नोंद झालेले आहेत. तरी याच्याबद्दल काय सांगायचे तुम्हाला? त्याच्याबद्दल गुन्हे नोंद झालेले आहेत. तर DSPनं तपास बरोबर केला. DYSP कुठले DYSP? पूर्णा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, तालुका परभणी. हे DSPने जाणीवपूर्वक व DSP त्याच्या जातीच्या असल्यामुळं, त्याच्या रक्ताच्या नातेवाईक असल्यामुळे त्यानं आमचा व्यवस्थिशीर तपास केला नाही. व नेमकं कोण कुणाचा नातेवाईक आहे? नातेवाईक त्याच्या जातीचा समाजाचे आहेत ते, त्याच्यामुळे त्यानं म्हणजे कोण? राजाभाऊ गिरडे नाही, DYSP गिरडे, DYSP पाटील पाटील आणि नातेवाईक असल्यामुळे त्यानं आमचा कुठलाच हे केलं नाही, तपास केला नाही. आम्हाला कुठलं तुम्हाला विचारलं नाही, काहीच नाही. अट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा असताना ते आरोपी गावातच 4-8 दिवस झाला सारखं फिरत होते. आम्ही फोन करू लागलो तरी त्यांनी त्याला पकडलं नाही किंवा अटक केलं नाही. आम्ही अर्ज दिले, वा त्याची जमानत कशी झाली आम्हाला सांगा. न्यायालयामध्ये वस्तुस्थिती मांडली का जमानतीची? काहीच आम्हाला पोलिसवाल्यांनी रिपोर्ट, आम्ही पोस्टानं त्याला अर्ज पाठवले 4.
चाटोरी तालुका पालम जिल्हा परभणी या गावातील दलित महिला महानंदा सखाराम गायकवाड या महिलेला चाटोरी गावातील सवर्ण समाजातील जातीय मानसिकता मनामध्ये ठेवून जे दलित महिला आहेत त्यांना अमानुषपणे शिवीगाळ केली, त्यांचा रस्ता अडवला, त्यांच्या शेतीमध्ये हमेशा वादविवाद करतात आणि त्यांना म्हणजे जीवे मारण्याची धमकी दिली। याबाबत आमचे जे पीडित कुटुंब आहेत गायकवाड परिवार यांनी चाटोरी पोलीस स्टेशनला न्याय मागण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी दलित समाजाने ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा त्या ठिकाणी रजिस्टर करण्यात आला। त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पालमचे पोलीस निरीक्षक व पूर्ण्याचे DYSP यांनी सदरील पीडित कुटुंबाला न्याय मिळणार नाही या भावनेतून काम केलं आणि जे आरोपी आहेत त्यांना कशी मदत होईल त्यांच्या मर्जीनुसार त्या ठिकाणी तपास करण्यात आला व आमच्या जे पीडित कुटुंब आहे यांना कसल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। ते पीडित कुटुंब रिपब्लिकन बहुजन सेनेचे आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय राजरत्न गायकवाड साहेब यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आले असता आज आम्ही पालम येथील तहसीलदार व परभणीचे जिल्हाधिकारी यांना आमच्या पक्षाच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये जर या प्रकरणामध्ये जे पीडित कुटुंब आहे गायकवाड यांना जर या ठिकाणी न्याय नाही मिळाला तर रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून आम्ही समस्त महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटू आणि याला सर्वस्व जबाबदार हे इथले पालमचे पोलीस निरीक्षक व DYSP पूर्णा आणि इथलं प्रशासन। चाटोरी येथील गायकवाड हे मातंग समाजाचे असून त्या गावातील जे संबंधित आरोपी आहेत ते पुन्हा त्यांना असं सांगतात की आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा खैरलांजी करू आणि तुम्हाला अजून एकदा आम्ही जीव मारण्याचा प्रयत्न करू। तेव्हा आम्हाला त्यांना सांगायचं आहे तुम्ही खैरलांजी करण्याच्या नादात पडू नका। रिपब्लिकन बहुजन सेना यासाठी समर्थ आहे। जोपर्यंत तुम्हाला अटक होणार नाही तोपर्यंत रिपब्लिकन बहुजन सेना मैदानात असेल आणि गायकवाड कुटुंबाला रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून आम्ही न्याय मिळवून देऊ। समस्त दलित समाज बहुजन समाजाला आमची विनंती आहे की आपण या पीडित कुटुंबाच्या पाठीशी राहून जे इथले म्हणजे जे प्रशासन आहे जे अधिकारी आहेत ज्यांनी आरोपींना मदत होईल अशा प्रकारे वागत आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा आणि गायकवाड परिवाराला आपण सर्वांनी न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी मैदानात यावं एवढंच बोलतो। जय भीम।